सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, स्वामींनी दिलेलं एक एक वचन स्वामी भक्तांसाठी खरं ठरताना प्रत्येकाला आज माहीत आहे। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हिमाय। आज्ञेविन काळ नाही त्याला, परलोकीही ना भीती तयाला। या वाक्यांची प्रचिती देणारा आजचा खूप छान अनुभव आहे। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे। खरंच स्वामी महाराजांची सेवा केल्याने नेमकी काय मिळतं या अनुभवातून आज आपल्याला कळणार आहे। त्यामुळे या ताईचा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्तांनी बघावा। चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच आपल्या स्वामी आईचे रोज नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। आणि ज्यांना कुणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या दिलेल्या नंबरवरती आपला अनुभव अशाच प्रकारे शेअर करावा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। आमच्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते आत्ता लेटेस्ट आमच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे। खूप दिवसही झाले नाही, दत्त जयंती सप्ताह काळात घडलेला हा माझा खूप मोठा अनुभव तुम्हाला आज मी सांगत आहे। मी श्री स्वामी समर्थ केंद्र पवईमाळ तालुका बारामती येथे गुरुचरित्र पारायणासाठी सेवेला जात होती। मी वडगाव येथील रहिवासी आहे। माझे नाव जयश्री भोसले असे आहे। मी पारायण सप्ताहासाठी बसली होती। गुरुचरित्र पारायणाची सेवा माझी चालू होती। खूप छान सेवा आमच्या झाल्या। आज आता 6 दिवस कंप्लीट झाले। गुरुचरित्राचे वाचन पूर्ण कंप्लीट झाले। त्या दिवशी काय झालं ना की अचानक मला माझ्या भावाचा फोन आला की मुलाला कोब्रा या सापाने दंश केला आहे आणि मुलगा माझा भाऊ हा लातूरला असतो। त्याने असं सांगितलं की तू लवकरात लवकर इकडे निघून ये। त्यावेळेस मी केंद्रातील दादांना कॉल केला घाबऱ्या आवाजात मध्येच, आणि डोळ्यामध्ये पाणी देखील होतं। दादांना म्हटलं की असं असं घडलं आहे, मला तातडीने जावं लागेल, पण मला उद्याची आरती करायची आहे आणि सांगता करायची आहे। त्याचबरोबर पूर्णाचे जे नैवेद्य आहे, त्यानंतर आरती आहे पूर्णामध्ये, ती मला करायची इच्छा आहे असं मी दादांना म्हटले। आणि तिकडेही जाण्याची इच्छा आहे, कारण तिकडं डॉक्टरांनी सांगितलं की खूप मोठा त्यांनी चावा घेतलेला होता, त्यामुळे खूप सारा त्याच्यामध्ये विष हे गेलेलं होतं। 99 आणि 30 मिनटं त्याला हॉस्पिटलला नेण्यासाठी देखील लेट झालं होतं। त्यामुळे पूर्ण शरीरामध्ये त्याच्या विष गेलं होतं। तो पूर्ण बेशुद्ध अवस्थेमध्ये होता। आणि ज्यावेळेस ॲडमिट केलं त्यावेळी डॉक्टर म्हटली की हा खूप विषारी साप आहे आणि त्याने दंश केल्यामुळे पूर्ण शरीरात विष गेलं आहे। आम्ही याची गॅरंटी अजिबात देत नाही। 36 तासामध्ये काय होईल ते तुम्ही बघा, तुम्ही सर्व पाहुणे वगैरे बोलून घ्या, आणि 99% आम्ही शाश्वती देत नाही, 1% फक्त आम्ही वाचू शकतो असं सांगितलं डॉक्टरांनी। असे सांगितलं आणि भावांनी मला तसंच सांगितलं, त्यामुळे मला तिकडेही जावं लागणार आहे। त्यावेळेस दादा म्हटले, ताई तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका। स्वामी महाराज कशासाठी आहे मग? स्वामी महाराज यासाठीच तर आहे। तुम्ही अजिबात कुठेही जाऊ नका, तुम्ही इथे राहून स्वामींची सेवा करा, स्वामींना विनवणी करा, स्वामींचा धावा करा आणि स्वामींना सर्व काही सांगा आणि स्वामींवरती सर्व सोडून द्या, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही असे दादा म्हटले। त्यावेळेस थोडासा धीर आला। मग मी लगेच केंद्रात गेली आणि स्वामींचं नामजप सुरू झाला। स्वामींना सर्व काही सांगितलं आणि तिकडं हॉस्पिटलमध्ये देखील सांगण्यात आलं की सर्वांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा, आणि कंटिन्यू जप हा चालू होता। त्यानंतर पूर्णाचा नैवेद्य वगैरे सर्व काही झालं। सर्व जबाबदारी महाराजांवरती आता सोडून दिलेली होती। स्वामी काय करायचं ते तुम्ही बघून घ्या, तुमच्यावरती सर्व सोडलं आहे, तुम्ही काही होऊ देणार नाही हे माहीत आहे। स्वामींना कळकळून विनंती केली। डोळ्यामध्ये खूप पाणी होतं। त्याच वेळेस मग काय झालं की
मग लगेच रात्री कॉल आला की मुलगा शुद्धीवर आला आणि सर्व काही व्यवस्थित झालं आहे, तो आता खतऱ्यातून बाहेर आला आहे असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस खरंच महाराजांना खूप धन्यता मी व्यक्त केली आणि स्वामींचे खूप मोठे उपकार माझ्या भावावरती आणि माझ्यावरती देखील झाले आहे. ही फक्त स्वामींची कृपा आहे. स्वामींनी एवढ्या मोठ्या संकटातून आज वाचवलं. आज लाखो लोक आहेत ते रोज किती मोठ्या संकटामध्ये आहेत आणि खूप जण हे दगावत आहे, पण यामध्ये खरंच म्हणतात ना की स्वामी जर असेल जीवनात तर खरंच अशक्य गोष्ट कुठली नाही. प्रत्येक भक्ताच्या संकटाच्या काळामध्ये स्वामी धावून येतात. आज माझ्या भावाच्या मुलाला जे जीवदान मिळालं आहे ते फक्त आणि फक्त स्वामींनीच दिलेलं आहे असं मी म्हणते. असा आत्ता आलेला माझा हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंचा आहे. खरंच ताई अंगावरती शहारे उभे राहिले. एवढा मोठा साप, एवढा मोठा दंश त्याने केला आणि खरंच तो वाचला. खूप छान अनुभव होता. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.